नमस्कार शेतकरी मित्रांनो, एका नामांकित अशा न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात आलेल्या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये एका चर्चेला उदाहरण आलेलं आहे. ते म्हणजे पी-एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 18,000 रुपये येणार. याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 12,000 रुपये येणार. हीच बातमी खरी आहे का? अशा प्रकारच्या काही अपडेट आहे. याच्याबद्दल देखील मोठ्या प्रमाणात कमेंट करण्यात आलेल्या होत्या आणि याच्यावर या संदर्भातील महत्त्वाची आणि तुम्हाला उपयोग पडेल अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मित्रांनो, 13 मार्च 2025 रोजी एक अपडेट दिलेली होती की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून जे काही लोकसभेचे उत्तर देण्यात आले होते, याच्यामध्ये पी-एम किसान महासन्मान निधी योजना अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड म्हणजे जे लिंक असलेले जे बँकेला असणार आहे, तर त्यावरती हे पैसे टाकले जात असते. तर संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो की बातमी ही खरी असणार आहे की खोटी असणार आहे, की खरोखर तुम्हाला 18,000 रुपये येतील की 12,000 रुपये येतील, आणि येतील तर कोण्या दिवशी येतील, आणि खास करून किती जिल्ह्यामध्ये येतील आणि कोणत्या तारखेला येणार. तर या सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. परंतु मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर बघा, आधार सीडिंग न होणं किंवा लँड सीडिंगचा डाटा न दाखवणं किंवा त्याचे जसं की फेरफार वारसन झालेले असताना सुद्धा त्या शेतकऱ्याची नोंदणी राज्य शासनाच्या माध्यमातून अपेक्षा न करणं, अशा अनेक कारणामुळे शेतकऱ्यांचा हप्ता आलेला नव्हता. आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात 12व्या हप्त्यानंतर इथं बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 18व्या हप्त्यापर्यंतचे हप्ते वितरण करण्यात आले नव्हते. जसे की काही ज्या शेतकऱ्यांचे हप्ते प्रलंबित होते, असे ज्या शेतकऱ्यांना हप्ते आलेले नव्हते, अशा शेतकऱ्यांचे हप्ते हे 19व्या हप्त्यासोबत वितरण करण्यासाठीचं केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती. आणि याच्यासाठी एक विशेष अभियान राबवण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्य सरकारांना याच्यासाठी इथं जसं की नोडल अधिकारी नेमण्याच्या ज्या निर्देश देण्यात आलेले होते, त्याच्यासाठी शेतकऱ्याची जी काही पात्रता आहे ती राज्य सरकारच्या स्तरावरती तपासून जे काही शेतकरी त्याच्या अंतर्गत पात्र असतील त्यांना पात्र करण्याचे निर्देश हे देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलं होतं, परंतु त्यांना इथं 20व्या हप्त्यामध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलेलं नव्हतं, कारण की शेतकऱ्यांना 20वा हप्ता वितरण करण्यात आलेलं होतं. परंतु 12व्या हप्त्यापासून हप्ते आलेले नसताना सुद्धा हा 20वा हप्ता मिळालेला होता. मग आता बघा, या जसं की जे हप्ते मिळालेले होते आणि जे हप्ते येणार का, तर अशा देखील प्रश्न या शेतकऱ्यांना पडलेला होता. आणि असे जे काही पात्र शेतकरी होते ज्यांच्या राज्य सरकारच्या कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे, मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे त्यांच्या डाटा व्यवस्थितपणे असताना, त्यांच्या डाटा बरोबर असताना सुद्धा काही इथं कारणावस्तव इथं होल्डवरती ठेवण्यात आलेलं होतं, अशा लाभार्थ्यांना हे मानधन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि अर्थात ज्या शेतकऱ्यांचे पात्र असून सुद्धा हप्ते वितरण करण्यात आले नव्हते, अशा शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले पी-एम किसान महासन्मान निधी योजनेचं वितरण केलं जाणार आहे. मित्रांनो, पी-एम किसानच्या हप्त्यापासून वंचित ठेवल्या आल्यामुळे साहजिकच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील वितरण करण्यात आलेला नव्हता. राज्य शासनानं इथं केंद्र सरकारकडून जी काही माहिती देण्यात आलेली होती, त्यानुसार 93,66,000 शेतकरी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र होते. परंतु 12व्या हप्त्यापासून शेतकऱ्यांचे हप्ते वितरण केले जात नाही. बघा, इथं कधी 98 लाख शेतकरी तर कधी 89 लाख शेतकरी, जसे की आपण पाहिलं की 20वा हप्ता वितरण केलं जात असताना 92 लाख किंवा 91,000 इथं शेतकरी पात्र करत आले. मग एकंदरीत पी-एम किसानचा अंतर्गत 93,06,000 शेतकरी पात्र असताना हा कमी शेतकऱ्यांना हप्ता वितरण होत असल्यामुळे साहजिकच जे काही उर्वरित शेतकरी होते ते होल्डवरती होते. हे शेतकरी देखील इथं नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून वंचित होते. मित्रांनो, याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना कागदपत्राची मागणी करण्यात आलेली होती. आपण पाहिलं होतं की गेल्या 15 दिवसापासून आपण अपडेट घेतलं होतं की फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी काही याद्या इथं काढलेल्या आल्या होत्या. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तलाठी कार्यालयामध्ये किंवा कृषी सहकार्याची भेट देऊन त्यांना जमिनीची कागदपत्रे, इथं आपला फार्मर ID असावा किंवा आधार कार्ड असावा, आधार कार्ड संलग्न बँक खातं इथं माहिती त्या ठिकाणी जमा करण्याचं सांगण्यात आलेलं होतं. आता असे जे काही हे शेतकरी पात्र होत आहे, जे शेतकरी ऑलरेडी या अटी शर्ती नियमामध्ये पात्र आहेत, ज्यांची 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचे इथं फेरफार आहेत, त्यांच्यानंतर जे शेतकरी मयत झालेले आहे, ज्यांचे हप्ते बंद झालेले आहे, त्यांना पुढचा वारसा जे काही नोंदचा झालेला आहे, अशा नोंदचा अपेक्षा करून त्या शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत पात्र किंवा पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे हप्ते सुरळीत करणं किंवा इथं प्रक्रिया सुरू आहे. याच्यामध्ये बरेच सारे
सारे शेतकरी पात्र देखील करण्यात आलेले आहे आणि जे शेतकरी असे पात्र आहेत त्यांच्या थकीत असलेले हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि साहजिकच पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे हप्ते जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सुद्धा ज्या शेतकऱ्यांना थकीत हप्ते येत आहेत ते राज्य सरकारला जमाच करावा लागणार आहेत. त्यामुळे दिलेली बातमी ही खरी आहे का किंवा बातमीच्या अनुषंगाने स्वतः केंद्रीय कृषी मंत्री जसे की त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्या संदर्भातील माहिती देखील आपण याच्या संदर्भातील केंद्र शासनाने निर्णय प्रत्येक शासनाच्या माध्यमातून इथं सरकारने देण्यात आलेला होता. आता हा हप्ता किंवा थकीत रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी क्रेडिट केली जाणार आहे कुठली इथं टाइमलाईन देण्यात आलेली नाही, परंतु त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पात्र करण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत आणि जे शेतकरी पात्र होतील त्यांच्या खात्यामध्ये या रक्कम क्रेडिट केल्या जातील. मित्रांनो, नमो शेतकरीच्या अंतर्गत आपण पाहिलं होतं की पहिला दुसरा वितरण न झालेल्या शेतकऱ्यांना तिसरा हप्ता वितरण होतं असताना किंवा तिन्ही हप्ते एकत्रित आले होते. तसेच आता हे होणार आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत हप्ते मिळाले नाही जसे की थकीत हप्ते येऊ शकतात तर पीएम किसानच्या हप्त्याच्या मार्फत हे देखील जसे की बाकीच्या वेळेस तसं होत होतं तसं या योजनेअंतर्गत देखील होत आहे. कारण की 12,000 रुपये तुम्हाला कशा पद्धतीने येणार, 18,000 रुपये तुम्हाला कशा पद्धतीने येणार. तर बघा, पीएम किसानचा हप्ता असो किंवा नमो शेतकरीचा हप्ता असो, एकच दोन किस्त तुम्हाला भेटल्या असेल तर सरसकट 20व्या हप्त्यासोबत त्या शेतकऱ्यांना येणार होत्या. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर खरी खोटी माहिती मी तुम्हाला यामध्ये क्लिअर करून सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.